नमस्कार. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. या योग दिनाच्या आपणा सर्वांना मनापासून आरोग्यदायी खूप खूप शुभेच्छा. आपण सर्व जाणताच की निरोगी व निरामय आणि औषधमुक्त आयुष्य जगण्यासाठी योगाभ्यासाला पर्याय नाही. देशभरात तसेच जगभरात वाढत असलेले योगाभ्यासाचे महत्त्व प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमानास्पद आणि गौरवास्पद आहे. माझ्या 19 वर्षाच्या निसर्गोपचाराच्या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन करताना असं लक्षात आले की बऱ्याच वेळा रुग्ण हा प्रश्न विचारतात, आम्ही नियमितपणे योगासनं, व्यायाम हे सगळं तर करतोय रोज 1-1.5 तास, परंतु तरी सुद्धा वाढलेली शुगर, ब्लड प्रेशर, माझी सांधेदुखी हे सगळं कंट्रोलला का येत नाही, औषधांची गरज का पडते. तर या सर्व योग साधकांना मला असं सांगायचंय की आपले जे ऋषीमुनी आहेत त्यांनी योगाभ्यासाचे काही मार्गदर्शक तत्व घालून दिलेली आहेत. आपल्या योगाभ्यासाचे जनक महर्षी पतंजली योगाभ्यासाचे नियम सांगितलेले आहेत. या नियमांचं पालन केलं जातंय का? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि या सर्वांचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे समाधी, या सर्वांचा अंगीकार केला तर नक्कीच फायदा होईल. या सर्व नियमांचे पालन करत असताना यम नियम या मार्गदर्शक तत्वामध्ये संपूर्ण मानवजातीचे कल्याण, निसर्गाविषयी निस्वार्थी प्रेम, सर्व मानवांविषयी सकारात्मकता आणि सर्वांच्या कल्याणाची भावना हे सर्व करणे अपेक्षित आहे. परंतु दिवसभर जर नियमितपणे 1-1.5 तास योगाभ्यास केला आणि त्यानंतर पूर्ण दिवसभर मात्र इतरांविषयी प्रचंड घृणा, असूया, मी याला कुठे अडकवू शकतो, मी त्याला कसा संपवू शकतो, स्वतःला सेफ ठेवण्यासाठी मी एखाद्याचा 4 चौघात कुठे पाण उतारा करू शकतो, मी इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ह्या सर्व दुष्ट नकारात्मक भावना जर अंगीकारल्या तर योगाभ्यासाने काय साध्य होणार आहे. यासाठीच आजच्या योग दिनानिमित्त मला असं सांगायचंय, योगासनांबरोबर जर या सकारात्मक विचारांचा अंगीकार केला तर त्याचा नक्कीच सर्वांना फायदा होईल.